सर्वसाधारण माणसाला सुद्धा लक्षात येणारी चूक म्हणजे भगवान बुद्धांचं जे चिवर आहे डाव्या खांद्यावर असायला पाहिजे होतं ते उजव्या खांद्यावर त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे, दाखवलेलं आहे, कोरलेलं आहे. तर ही सगळ्यात मोठी चूक आहे, निंदनीय. दुसरी मोठी चूक असं आहे, बुद्धाची लक्षणं आहेत, बुद्धाची 32 लक्षणं आहेत. तर आणि जी वर्तून दिसतात, सर्वसाधारणपणे दिसतात, ज्याच्यामध्ये आपण चूक अपेक्षित नाही आपल्याला, असं म्हणजे बुद्धांची जी केस आहेत किंवा त्यांचं जे शीर्ष आहे ते शीर्षावरती केस नाहीये, सर्वसाधारण माणसासारखे केस नाही, तर त्याला शंखासारखा त्याला आकार आहे केसांना. कुठली मूर्ती बघा तुम्ही, वेरूळमध्ये जा, अजिंठ्यामध्ये जा, औरंगाबादच्या आपल्या लेण्या आहेत तिथं जा, किंवा तुमच्या घरात कुठली मूर्ती असेल किंवा तुम्ही बघितल्या असतील कलाकारांनी बनवलेल्या मूर्त्या असतील, तर त्यामध्ये तुम्ही निरखून बघा, त्यामध्ये अशी बुद्धाची केस नाही. इथं सरळ कंगव्याने असे विंचरल्यासारखे केस आहेत, आणि तेवढंच नाही तर मागणं असं त्याला कट दिल्यासारखं, अगदी कापल्यासारखं. केस कसे पुरुष मंडळी कापतात असं एकदम एका लाईन मध्ये, त्या प्रकारे. तर हे कसं आहे, खूपच निंदनीय आहे. तथागत भगवान बुद्ध